नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या अकॅडमीवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पालघर पोलीस भरती 2024चा पार्ट 2 हा डिस्कस करणार आहोत. यामध्ये बाकीचे जे काही आपले प्रश्न राहिलेले होते, यापूर्वी मी पालघर पोलीस भरती 2024चा काल पार्ट 1 डिटेल स्पष्टीकरणासह घेतलेला आहे. आज आपण तोच पोलीस भरतीचा पेपर पार्ट 2 मध्ये काय करणार आहोत, डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहोत. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे काही राहिलेले प्रश्न आहे ते प्रश्न बेसिक असो किंवा ॲडव्हान्स प्रश्न असो, त्याला डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी आपण जे काही मोफत PYQ सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर चालवली होती ती कंटिन्यू सुरू आहे. जर तुम्हाला ही सिरीज बघायची असेल तर माझ्या प्लेलिस्टमध्ये एकदा जाऊन भेट द्या, विजिट द्या. तुम्हाला यामध्ये खूप काही डाऊट क्लिअर होतील. त्यानंतर ही PYQ सिरीज झाली मोफत. त्यानंतर बघा, ही टॉपिक वाईज PYQ सिरीज आहे. मित्रांनो, याच्यामध्ये टॉपिक मी डिस्कस केलेले आहे, कुठले कुठले पर्सेंटेज टॉपिक केलेले आहे, त्याच्यानंतर नफा व तोटा हे टॉपिक डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला जर या टॉपिकमधून जर बेनिफिट होत असेल तर आणखी मला कळवा की सर आम्हाला अशाच प्रकारचे टॉपिक वाईज जे काही टॉपिक वाईज PYQ सिरीज चालू आहे ते आम्हाला व्हिडिओ तुम्ही प्रोव्हाइड करा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, MPSC सरळ सेवा पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशी ही आपली काय आहे यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट तयार झालेली आहे. तुम्ही एकदा जाऊन त्याला विजिट करा. ही आहे पोलीस भरती PYQ सिरीजची काय आहे स्लाइड आहे. याच्यानंतर बघा, याच्यानंतर तलाठी भरतीसाठी पण मी PYQ सिरीज यामध्ये डिस्कस केलेले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर 1 सोल्युशन स्टेप मिळणार आहे मुलांना तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही इकडे तिकडे न कुठे भटकता फक्त या यूट्यूब चॅनलवर एकदा विजिट करा. तुम्हाला इथे सगळ्याच भरतीचं डिटेल एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि PYQ सिरीज मिळणार आहे. तर मित्रांनो, बाकीचं जे काही आपण घेतलेलं होतं व्हिडिओमध्ये, प्रश्न क्रमांक 1 डिस्कस झालेला होता. त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आता जो सुरुवात करणार आहोत तो प्रश्न क्रमांक 10 आहे. म्हणजे आपला पार्ट 2 आता सुरुवात होत आहे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलं आहे, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? आपल्याला काय काढायचं आहे, कोंबड्याची संख्या काढायची आहे, ठीक आहे. तर बघा काय म्हणत आहे, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथून कळत आहे का की हरीकडे किती मेंढ्या आहेत? समजत आहे का? नाही समजत आहे ना. मग आपण काय करू, याला काय म्हणू, मेंढ्यांना समजा हरीकडे मेंढ्या X आहेत, ठीक आहे. हे आपण काय केलं आहे, कन्सिडर केलेलं आहे, समजलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्या दुप्पट कोंबड्या आहे. कोणाच्या रे? मेंढ्याच्या दुप्पट कोंबड्या आहे. म्हणजे मेंढ्या आपण काय मानलाय, X मानलाय. मग कोंबड्या किती होणार आहे, कोंबड्या याच्या काय होणार, दुप्पट. दुप्पट मीन्स काय होणार, 2x. किती होणार, 2x होणार. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. किती आहे, त्या दोघंही मिळून, कोंबड्या आणि मेंढ्या मिळून त्यांचे पाय किती आहे, 96 आहे. पाय किती आहे, 96. हे तुम्हाला कळलं? एवढं जर कळलं असेल तर कमेंट्स मध्ये लिहा येस सर, ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला काय यांच्या पायांची संख्या काढायची आहे. तर बघा मित्रांनो, मेंढ्याला किती पाय असतात रे? मेंढ्याला पाय किती असतात मला सांगा. किती असतात? 4 पाय असतात. कोंबड्यांना किती असतात? 2 पाय असतात. एवढं समजलं. मेंढ्या आपण काय मानलेलं आहे, X मानलेलं आहे. म्हणजे याला X ने गुणाकार करा तर हे काय होणार, 4x होणार. म्हणजे टोटल पाय मेंढ्यांचे किती झालेले आहे, 4x. कोंबड्यांना काय मानलंय आपण, 2x मानलेलं आहे, बरोबर आहे, कारण दुप्पट होत्या मेंढ्यांच्या. आणि कोंबड्यांना पाय किती असतात, 2. याला 2x ने काय करा, गुणाकार करा. किती होणार, 4x होणार. म्हणजे कोंबड्यांचे पाय किती झाले, 4x. कोंबड्यांचे पाय किती झाले, 4x. आणि आपल्याला काय, सर्वांचे मिळून पाय दिलेले आहे. किती, 96 पाय दिलेले आहे. मग बघा, मेंढ्यांचे पाय
मेंढ्यांचे पाय अधिक कोंबड्यांचे पाय बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे? 96 दिलेलं आहे ना. प्रश्नामध्ये आपल्याला कोंबड्यांचे पाय आणि मेंढ्यांचे पायची संख्या दिलेली आहे 96. मग मेंढ्यांचे पाय किती आलेले? 4x. करा इथे 4x अधिक कोंबड्यांचे पाय किती आहे? 4x बरोबर 96. एवढं समजलं. मग बघा 4x अधिक 4x किती होतं? 8x बरोबर 96 आणि x बरोबर 96 भागेला 8 किती होतात? 12 8 96 मध्ये कितीने? 12ने भाग जातो 96ला. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? हरी जवळील एकूण कोंबड्या किती? आपण कोंबड्या किती मानलेल्या आहे? बघा किती? 2x मानलेल्या आहे. मग कोंबड्यांची संख्या काय होणार? कोंबड्यांची संख्या होणार 2 गुणिला x आणि x ची किंमत किती आली आहे? 12 म्हणजे किती होणार? 2 गुणिला 12 बरोबर 24 म्हणजे कोंबड्यांची संख्या किती होणार? 24. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. एवढं समजलं. सोपा प्रश्न होता मित्रांनो आणि हा प्रश्न अशाच टाईपचा प्रश्न मी PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की तुम्ही माझ्या PYQ सिरीजला एकदा व्हिजिट द्या. तुम्हाला तिथे सगळेच प्रश्न काय होणार? क्लिअर होणार आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 11 कडे. प्रश्न क्रमांक 11 बघा. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले जाते तर संपूर्ण जुलै महिन्यात, आता आपल्याला महिना कोणता दिलाय? जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होणार? तर हे सगळं रुपये आहेत. काय? रुपये. म्हणजे आपल्याला जुलै महिन्याच्या दुधाचे बिल काढायचे आहे. ठीक आहे. तर आधी तर बघा मित्रांनो टोटल किती लिटर दूध आहे रे? मिलीलिटर मध्ये दिलं आहे 400 मिलीलिटर. आता जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात? बघा मी उत्तरमध्ये काय लिहितो. आपल्याला 400 मिलीलिटर आधी तर दूध दिलेलं आहे मिलीलिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुधाचा भाव 15 रुपये होता. रुपये लिटर असताना रोज म्हणजे रोजचा भाव किती होता? 15 रुपये लिटर. पण आपल्याला जुलै महिन्याचं काढायचं आहे तर जुलै महिन्याचं काय करायचं आहे? याला मल्टिप्लाय करा. मग जुलै महिन्यामध्ये किती दिवस येतात? 31 दिवस येतात. एवढं समजलं का? हे कुठले दिवस झाले? जुलै महिन्यातले. जुलै महिना. हे समजलं असेल तर ओके म्हणा. ठीक आहे. तर बघा आपल्याला 400 मिलीलिटर 31 दिवसात काढायचं आहे. मग किती होणार आहे? हे किती होणार? इथे मिलीलिटर आहे बरं, हे लक्षात द्या. हे काय? मिलीलिटर. मग 400 गुणेला 31 किती होणार रे? 400 गुणेला 31 4 1 4 आणि 4 3 12 आणि जे 2 शून्य आहे हे जशाच्या तिथे इथे बसणार. ठीक आहे. मग आपलं किती झालं टोटल? मिलीलिटर किती? 12,400 मिलीलिटर. एवढं समजलं. आता या 12,400 मिलीलिटरला आपल्याला काय करावं लागणार आहे? लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागलं. मग याला जर लिटरमध्ये कन्वर्ट केलं तुम्ही तर काय होणार रे? या 12,400 ला काय करावं लागणार आहे? 1000नी डिवायडेड करावं म्हणजे भागावं लागणार. मग बघा 1 2 3 1 2 3 म्हणजे 2 शून्य कटले. हा 10 जशाच्या तसा म्हणजे 124 भागेला 10 म्हणजे काय होणार? 12. बरोबर आहे ना? एक झिरो आहे ना इथे. तर 1 झिरो नंतर किती इथे? आफ्टर 1 डिजिट म्हणजे 12.4. हे काय होणार? लिटर दूध घेणार. लिटर दूध होणार. ठीक आहे. एवढं समजलं. एवढं जर समजलं असेल तर ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता काय? दुधाचा भाव किती होता? 15 रुपये लिटर असताना रोज 15 रुपये लिटर. तर आपल्याला किती? 31 दिवसाचा म्हणजे जुलै महिन्याचा आपल्याला बिल काढायचं आहे. मग जुलै महिन्याचं आपल्याला टोटल लिटर दूध किती मिळालं? 12.4 मिळालं. बरोबर आहे. हे बघा ना 12.4 लिटर दूध मिळालं. मग त्याचा भाव किती आहे रे? 15 रुपये लिटर. मग काय करणार? 12.4 ला गुणायला 15 रुपये लिटर म्हणजे हा काय झाला? हा रोजचा भाव होता 15 रुपये लिटर. मग करा याचा गुणाकार करा. मग गुणाकार का होणार? बघा 15 × 60 हातच्याले 6 15 दुने 30 30 6 36 हातच्याले 3 15 1 15 15 ने 3 18 आणि इथे बघा
इथे बघा काय आहे, एका पॉईंटच्या अगोदर डिजिट आहे, मग सॉरी काय आहे, पॉईंट आहे, डिजिटच्या एका डिजिटच्या अगोदर काय आहे, पॉईंट आहे, म्हणजे इथे काय येणार, झिरोच्या नंतर काय येणार, झिरोच्या आधीच काय येणार, पॉईंट येणार, म्हणजे इथे किती राहणार रे, 186 रुपये. 186 रुपये किती राहणार, 186 रुपये न. मग आपल्याला काय दुधाचा बिल म्हणजे दुधाचे बिल काढायचे आहे, कुठल्या महिन्याचे, जुलै, तर जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती येणार आहे, 186, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं का? सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न आपण डिस्कस केलेला नाही, पण तुम्हाला इथून कळलेला असेल. ठीक आहे, चला वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 बघा, मातीचा एक डिग अलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात, तेच काम 12 माणसे किती दिवसात करतात. हा प्रश्न मी PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर एकदा प्लेलिस्ट जाऊन चेक करा. हा बघा, तेच काम म्हणजे काम काय रे, समान आहे. काम काय आहे, समान. मग तुम्हाला मी त्या PYQ सिरीज मध्ये काम समान आहे तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला सांगितला होता, कुठला, M1 D1 T1 बरोबर M2 D2 T2. हा सूत्र सांगितलं होतं तुम्हाला. जर तुम्हाला काम समान असेल तर हा सूत्र आहे, आणि काम असमान असेल तर काय सांगितलं होतं ते मला कमेंटमध्ये करा, कारण मी याच्या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या पार्टमध्ये हे लिहून दिलेलं आहे, कमेंट्समध्ये लिहा. ठीक आहे, बघा मग आपलं माणसे किती आहे, 15 माणसे आहे, म्हणजे M1 ची व्हॅल्यू आपल्याला 15 मिळाली. त्याच्यानंतर काय, 20 दिवसात, बरोबर आहे, म्हणजे काय मिळालं, D1 मिळाला. टाइम काय करा, आपल्याला दिलेलं आहे, कट करा. त्याच्यानंतर बघा माणसे दिलेले आहे दुसऱ्या याच्यामध्ये, म्हणजे M2 किती आलंय, 12, तर आपल्याला किती दिवस काढायचे आहे, म्हणजे D2 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, बघा म्हणून D2 बरोबर काय होणार, जे 15 गुणिले 20 जसेच्या तसे ठेवा, आणि जे 12 इथे गुणाकारामध्ये आहे इकडे लेफ्ट हँड साईडला गेल्यावर काय होणार, भागाकारामध्ये जाणार. तर का बघा काय होणार, इथे बघा 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20 आणि 5 तिरी 15, म्हणजे काय होणार, D2 बरोबर 3 गुणिले 5 किती होणार, कुठे चुकलं का, 4 त्रिक 12 4 पंचे 20 आणि इथे काय राहणार, 3 5 15 3 5 15, म्हणजे किती राहणार इथे, सॉरी 3 5 इथे 5 पाहिजे ना, 3 5 15, म्हणजे 5 गुणिले 5 किती होणार, 25. तर अशा प्रकारे आपला किती आपल्याला दिवसात काम होणार आहे ते कंप्लीट 25 दिवसात, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. आणि हा प्रश्न मी डिस्कस केलेला प्रश्न आहे, तुम्हाला आणखी सांगत आहे की हा प्रश्न मी PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे. प्रश्न क्रमांक 13 बघा, 12 रुपयांत खरेदी केलेल्या वस्तूंच्या दुरुस्तीवर 200 रुपये खर्च केला, म्हणजे खरेदी किंमत किती आहे, 12 रुपयांत खरेदी केला, किती, 12 रुपयात खरेदी. इथं कुठेतरी मिस्टेक झालेली आहे असं मला वाटतंय. मला एकदा हा प्रश्न चेक करावा लागेल की ॲक्च्युली 12 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूवर 200 रुपये, कारण 12 रुपयाची वस्तू जर खरेदी केली तर 200 रुपये खर्च कसा करणार आहे. इथं 1200 असेल, मला काय वाटते 1200 असेल, तर याला 2 शून्य करा. हे प्रिंट मिस्टेक आहे विद्यार्थी मित्रांनो, याला समजून घ्या. 1200 रुपयांत खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीवर 200 रुपये खर्च केला, ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 10 नफा झाला, तर ती वस्तू कितीला विकली. बघा याच्यामध्ये तर आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. त्याआधी प्रश्नामध्ये बघा काय काय दिलेलं आहे, खरेदी किंमत दिलेली आहे. काय दिलेले आहे, 1200 रुपये ही काय आहे, खरेदी किंमत आहे, म्हणजे खकी लिहू आपण याला. त्या वस्तूवर म्हणजे ती वस्तू कुठली तरी असेल, तिला दुरुस्ती करण्यासाठी काय केले, 200 रुपये खर्च केला. मग ते 200 रुपये इथंच ऍड होणार, म्हणजे टोटल किती झाले, 1400 रुपये. म्हणजे हे काय झाली, खरेदी किंमत झाली, जी काही वस्तू आपण घेतली असेल किंवा कोणी घेतली असेल त्यांनी. ठीक आहे, ही काय झाली, खरेदी किंमत झाली त्या वस्तूची. आधी तर ते खरेदी म्हणजे किती गेली, 1200 रुपयात, आणि त्याच्यावर 200 रुपये काय केला, खर्च केला आहे. काय केलं आहे, खर्च केलेला आहे. तर त्याच्यामुळे टोटल किंमत आपली खरेदी किंमत निघाली 1400. मग बघा काय म्हणत आहेत, ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 10% नफा झाला. कुठली वस्तू, हे 1400 रुपयाची जी वस्तू विकली त्याच्यावर किती टक्का नफा झाला आहे, 10% नफा झालेला आहे. मग बघा मित्रांनो,
मी काय म्हटलं 10% नफा तुम्हाला शेकडेवारीमध्ये हे सगळं सांगितलं आहे. 100वर जर 10% नफा झाला तर किती राहतं रे? 110 होतं. याच्यावर 100वर 10% काय झाला? नफा झाला. आणि ती वस्तू विकल्यामुळे म्हणजे कोणतीही वस्तू विकल्यामुळे म्हणजे 1400वर किती? 10% नफा म्हणजे 100वर किती? 110. म्हणजे हा झाला तुमचा 10% नफा. मी शेकडेवारी पर्सेंटेज हा टॉपिक वाईज PYQ सिरीजमध्ये युनिट एंड केलेला आहे, खतम केलेला आहे, तो एकदा बघून घ्या. तर बघा इथून 2 शून्य, इथून 2 शून्य कटले, मग राहिले की किती? 14 गुणिला 110 राहिले. 14 गुणिला किती राहिले? 110 राहिले. जर यांचा गुणाकार करा तर किती येणार? 1540 रुपये येणार. मग कितीला वस्तू विकणार ती? 1540ला. तर पर्याय क्रमांक आपला डी हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. असं जर नसेल समजलं तुम्हाला तर मी दुसरी मेथड सांगतो, सेकंड मेथड. तुम्हाला 1400 रुपये खरेदी किंमत माहित आहे. मग या 1400चे किती? 10% नफा झाला आहे. 10% नफा. मग 1400चा 10% नफा किती होणार रे? 140 होणार. मग 140 होणार. तर याला अधिक करा. मग किती होणार? 0, हे 4, 5 आणि 1. किती आला? 1540च आला. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक झाली. हे काय झाली? शॉर्ट ट्रिक झाली. जर कुणाला कॅल्क्युलेशनमध्ये जर काय असेल, डिफिकल्टी असेल, हे जे मी सांगितली मेथड आहे यामध्ये जर डिफिकल्टी असेल तर हे शॉर्टकट आहे. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 14 कडे. प्रश्न क्रमांक 14 बघा काय म्हणतो. भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4000 रुपये, म्हणजे काय केले? एक भागीदारीचा व्यवसाय केला तर गणेशने काय केले? 4000 रुपये 12 महिन्यासाठी, रमेशचे 5000 रुपये 8 महिन्यासाठी आणि सुरेशने 6000 रुपये 4 महिने होते. तर वर्ष अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय? आपल्याला नफ्याचे गुणोत्तर, तोटा किंवा नफा किंवा तोटा, नफा किंवा तोटा हा मी चॅप्टर वाईज PYQ मध्ये, टॉपिक वाईज PYQ मध्ये हा घेतलेला आहे. माझ्या प्लेलिस्टमध्ये काय आहे तो सेव्ह आहे. एकदा जाऊन बघा तुम्ही. मी तुम्हाला का बरं एवढं वारंवार तेच सांगत आहे की प्लेलिस्ट चेक करा, प्लेलिस्ट चेक करा. कारण जे मी PYQ डिस्कस करत आहे ना पोलीस भरतीचे, ते जसेच्या तसे मी ऑलरेडी माझ्या टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीजमध्ये डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. बघा या प्रश्नाचं सोल्युशन कसं होते. काय दिलेलं आहे? 3 जण दिलेले आहे. कोण कोण दिलेले आहे ते लिहून घ्या. गणेश दिलेला आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? रमेश दिलेला आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? सुरेश दिलेला आहे. हे 3 व्यक्ती दिलेले आहे. याने कुठला एक व्यवसाय सुरू केला असेल, बिझनेस सुरू केला, तर गणेशने किती आधीला हे केले? म्हणजे भागीदारीत किती केले? 4000 केले जमा. ठीक आहे. रमेशने किती केले? 5000 गुंतवले असतील. त्यानंतर सुरेशने किती? 6000. एवढं समजलं तुम्हाला. आता यांचे महिने दिलेले आहेत. गणेशने किती महिन्यासाठी? 12, रमेशने 8 महिन्यासाठी आणि सुरेशने 4 महिन्यासाठी. हे एवढं समजलं तुम्हाला. एवढं जर समजलं असेल तर येस करा. इथे बघा 3 3 शून्य कटतात, तिघांचे पण कटले. किती राहिलं? 12 12 चौ 48 आणि इथे किती राहिलं? 5 8 40 आणि 6 चौ 24. ठीक आहे. मग इथे बघा भाग जातो का? कितीने भाग जातो? कुठल्या पाड्यामध्ये येतात हे बघा. 8 छक्का 48, 8 पंचे 40 आणि 8 तेरी 24. बरोबर आहे. कितीने भाग जातो यांना? 8ने भाग जातो ना. 8ने भाग जातो. त्याच्यामुळे राहिलेले जे आहे ते किती राहिले? 6, 5 आणि 3. आणि आपल्याला काय विचारलंय? नफ्याचे गुणोत्तर. तर नफ्याचे गुणोत्तर किती होणार यांचे? 6 ला 5, 5 ला 3. तर हा 6 जो राहणार गणेशचा नफा राहणार, रमेशचा नफा 5 आणि सुरेशचा 3. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? अशा प्रकारचा हा प्रश्न होता सोपा. ठीक आहे. नफा व तोटा हा मी प्लेलिस्टमध्ये घेतलेला आहे, त्याला एकदा गो थ्रू करा. प्रश्न क्रमांक 15 बघा. इथं लेंथ प्रश्नाची खूप मोठी आहे पण समजण्यास खूप सोपा आहे. एका पोलीस बटालियनमध्ये एक सेक्शनला 9 जवान आहे. काय? एक सेक्शन आहे, एक सेक्शनला 9 जवान आहे. 3 सेक्शन मिळून एक प्लॅटून व 3 प्लॅटून मिळून एक कंपनी तयार होते. त्या बटालियनमध्ये एकूण 6 कंपनी आहेत.
प्रत्येक प्लॅटून जवानाच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जवान उभे असतील? आपल्याला जवानाची संख्या काढायची आहे. कोणाची? जवानाची संख्या काढायची आहे. ठीक आहे. तर याला बघा, एक एक वाक्य काय करू आपण, याची सुरुवात करू एक एक वाक्याने. एका पोलीस बटालियनमध्ये एक सेक्शनला किती जवान आहेत? 9 जवान आहे. म्हणजे बघा, एका सेक्शनला 9 जवान आहेत. प्रश्न थोडा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. मग बघा, 3 सेक्शन मिळून एक प्लॅटून तयार होतो. किती? 3 सेक्शन मिळून. एका सेक्शनमध्ये 9 जवान आहे आणि 3 सेक्शन मिळून एक प्लॅटून तयार होतो. बघा, मग एक प्लॅटूनला, मग बघा याचाच बघा, एक प्लॅटूनला काय असणार? 3 सेक्शन आहे. एवढं कळलं. मग 3 सेक्शन बघा, एक सेक्शनला किती जवान आहे? 9 आहे. मग 3 सेक्शनला किती राहणार? 3 गुणेला 9 जवान. एवढं समजलं? एवढं जर समजलं असेल तर कमेंट्समध्ये ओके करा. ठीक आहे. मग एका प्लॅटूनमध्ये किती राहतील जवान? किती? 27. 9 त्रिक 27. एवढं समजलं? हे झालं आपलं दुसरं वाक्यापर्यंत. मग 3 प्लॅटून मिळून एक कंपनी तयार होते. किती? 3 प्लॅटून मिळून एक कंपनी तयार होते. बघा, मग एक कंपनीत बघा, एका कंपनीत, मी हळूवार याला सांगत आहे कारण प्रश्न हा नवीन आहे. एका कंपनीत किती? 3 प्लॅटून मिळून. तर एका प्लॅटूनमध्ये किती? 3 सेक्शन आहेत. 3 सेक्शन मिळून 9 जवान झाले, म्हणजे टोटल किती झाले? 27. मग एका कंपनीत मिळून 27 टोटल काय झाले? आपले जे काही जवान असतील ते झाले. ठीक आहे. 27 आहे आणि गुणेला किती आहे? 3 प्लॅटून मिळून एक कंपनी. तर एक कंपनी 3 प्लॅटून मिळून. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? मग 27 तरी काय होता रे? 81 होतात. तर जे 81 आले, ही काय आहे? जवानांची संख्या आहे. एवढं समजलं? हे काय आहे? जवानांची संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, त्या बटालियनमध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. किती कंपन्या आहेत? एकूण 6 कंपन्या. जर एका कंपनीला 81 जवान निघाले असेल तर 6 कंपनीमध्ये बघा, 6 कंपनीत एकूण जवान किती होणार? 6 गुणेला 81. तर किती होणार बघा? 6 एक 6 आणि 8 छकम 48. 486 काय होणार? जवान होणार. किती? 6 कंपनीत. एवढं समजलं? म्हणजे 6 कंपनीत 486 जवान आहेत. ठीक आहे. आता राहिलं का मित्रांनो? त्याच्यानंतर बघा, प्रत्येक प्लॅटूनमध्ये जवानाच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. किती? एक देखरेख अधिकारी. म्हणजे प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. कंपनी काढलाय, मग एक कमांडर का काढायचा आहे आपल्याला? किती कंपन्या मिळून? 6 कंपन्या मिळून. म्हणजे प्रत्येक कंपनीला, इथे बघा, इथे लिहितो, प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एवढं समजलं? तर आपण 6 कंपन्याचे काढले, बरोबर आहे. तर 6 आणि बघा किती अधिकारी? आपल्याला अधिकाऱ्याची संख्या दिलेली आहे का? अधिकाऱ्याची संख्या दिलेली होती का? नाही. आपण काय केलं? फाइंड आउट केलं होतं. किती? फाइंड आउट. म्हणजे बघा, 6 कंपन्या होत्या आणि 6 कंपन्या मिळून आपल्याला 3 प्लॅटून, म्हणजे एका कंपनी मिळून 3 झाले होते. आणि हे काय झालं? एकूण 6 कंपनी झाली. काय झाली? 6 कंपन्या झाल्या. एवढं समजलं? मग बघा रे, एक देखरेख अधिकारी आहे. किती अधिकारी आहे? एक देखरेख अधिकारी आहे. मग 6 कंपन्या मिळून, म्हणजे बघा, 3 प्लॅटून मिळून एक कंपनी झाली. मग 6 कंपन्या मिळून किती होणार? 3 म्हणजे सायंत्रिक किती होणार? 18 होणार. एवढं समजलं? 18 काय होणार? कंपन्यावर. आता एक देखरेख अधिकारी आहे म्हणजे 18 अधिक, आता बघा एका कंपनीत किती? 6 म्हणजे 18 अधिक 6 म्हणजे किती जाणार आहे? 24. हे काय झाले? अधिकारी झाले. काय झाले? 24 अधिकारी. एवढं कळलं का तुम्हाला?
एवढं हे 3 आहेत. काय 3 प्लॅटून मिळून. जर समजलं नसेल तर मी याला स्किप करून एकदा सांगतो. बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याला चांगल्या प्रकारे काय करा, आधी समजून घ्या आणि नसेल समजला तर मला कमेंट्समध्ये म्हणा की सर आम्हाला समजलं नाही. तर इथे काय 3 सायंत्रिक 18. आता हे काय झालं कंपनी, हे काय झालं 18 टोटल कंपन्यामध्ये अधिकारी, हे काय झालं अधिकारी अधिकारी. ठीक आहे. आणि आता बघा 18 कंपन्या टोटल झाल्या, मग हे एक कंपनी 6 होते, मग टोटल किती झाले 24 अधिकारी झाले. 18 अधिक 7 24 झाले. आता बघा किती जवान आधी आले, जवानांची संख्या 6 कंपनीत 486 आले. 6 कंपनीत किती जवान आले 486 आले. आणि आता बघा 6 कंपनीत किती टोटल अधिकारी आले 24 आले. म्हणजे काय होणार इथे काय होणार 686 आणि इथे काय होणार 24. हे बघा 24 अधिकारी आले. मग बघा काय होणार 6 अधिक 4 10, इथे 1 आला, 8 आणि 2 10 आणि 1 11, इथे हातचा 1 आणि 5. किती होणार 6 कंपनीत टोटल अधिकारी किंवा जवान किती उभे राहणार आहे 510. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. नसेल समजला तर मला कमेंट्समध्ये म्हणा, मी एकदा हा समजावून सांगेल तुम्हाला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. प्रश्न क्रमांक 16 काय दिलेला आहे, 4 घोडे 5 बदके 2 पोपट 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती. बघा काय काय दिलेले आहे ते लिहून घेऊ. काय दिलेलं आहे घोडे दिलेले आहे, किती रे 4 दिलेले आहे. मग घोड्याला किती पाय असतात 2 असतात की 4 असतात 4 असतात, म्हणजे 4 चौक 16. हे काय झाले पाय झालेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेले आहे बदके दिलेले 5 बदके. तर 5 बदकेला किती पाय असतात हे सांगा. 2 पाय असतात ना एका बदकाला, तर 5 दुने 10, हे काय झाले पाय झाले. आणि हे काय झाले यांचे डोके झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे काय झालं डोकं झालं आणि हे पाय झालं. एवढं समजलं ना. त्याच्यानंतर बघा काय 2 पोपट, काय 2 पोपट नाही, इथे जोडी आहे, इथे प्रिंट मिस्टेक आहे. 2 जोडी पोपट, तर 2 जोडी पोपट. ठीक आहे. तर 2 जोडी पोपट म्हणजे काय रे, म्हणजे 4 पोपट होणार ना, 4 पोपट होणार. तर पोपटाला किती पाय असतात हे सांगा. 2 पाय असतात, म्हणजे किती पाय झाले 4 दुने 8, हे काय पोपटाचे पाय झाले. त्याच्यानंतर बघा 1 डझन कोंबड्या, 1 डझन कोंबड्या, तर एका डझन कोंबड्यामध्ये डझन कोंबड्या तर किती असतात रे 12 असतात. आणि कोंबड्यांना पाय किती असतात 2 पाय असतात, म्हणजे टोटल किती झाले 24 पाय झाले. आता बघा तुम्हाला टोटल पाय मिळाले असतील बघा. तर एकूण पायांची संख्या किती होणार 16. हे बघा 16 10 8 24, 16 अधिक 10 अधिक 8 अधिक 24 करा किती होणार. हे किती होणार 36 आणि हे किती होणार 24. बरोबर आहे ना. 36 आणि 24 म्हणजे 50 आणि 58. ठीक आहे. किती होणार 58. आता ही झाली पायांची. मग डोक्यांची संख्या बघा. डोक्यांची संख्या किती होणार, किती डोके आहेत बघा ना. हे 4 5, हे आणखी 4 आणि हे 12. 4 5 4 आणि 12 किती होणार रे 5 आणि 4 9, 9 4 13, 13 नाही हे 12 15, 25. मग काय यांच्यातील फरक काढायचा आहे. फरक म्हणजे मायनस, म्हणजे इथे 3 इथे 3, तर टोटल किती फरक येणार डोके आणि पायांचं 33, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. चला वळूया प्रश्न क्रमांक 17 कडे. प्रश्न क्रमांक 17 बघा. हा मी घेतलेला प्रश्न आहे PYQ सिरीज मध्ये. बघा तुम्हाला गो थ्रू करा एकदा PYQ सिरीज, तिथून समजून येणार. प्रश्न क्रमांक 17 बघा. रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 5% दराने 2 वर्षासाठी 250 रुपये आहे, तर रक्कम किती. आपल्याला रक्कम किती दिलेली आहे 5% दिलेली आहे. आता आपण आधी सरळ व्याज बघू. सरळ व्याज,
तर सरळ व्याज बघा एका वर्षासाठी किती आहे, एका वर्षासाठी 5% होणार, तर 2 वर्षासाठी पण किती राहणार आहे, 5%च राहणार आहे. आता चक्रवाढ, त्याच्यानंतर काय दिलं आहे, चक्रवाढ व्याज दिलेलं आहे बघा, चक्रवाढ व्याज. आता बघा ह्या 2 वर्षासाठीच दिलेलं आहे, 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज 5% दिलेलं आहे. मग चक्रवाढ व्याज काय होणार, 5%वर पुन्हा 5%, म्हणजे कसं होणार आहे 5%, याच्यावर काय आणखी 5%, म्हणजे 5 गुणिले 5 आणि भागेला 100, म्हणजे हे काय होणार 5% जशाच्या तसे, हे किती होणार 5 5 25 भागेला 100, तर 5% अधिक हे 2 शून्य म्हणजे काय राहणार 0.25, म्हणजे 2 पॉईंट नंतर हे येणार ना 25 बघा. तर इथे किती झाला 5.25, म्हणजे 5.25%, हे काय झालं चक्रवाढ व्याज. आता काय दोन्हीमधील फरक, आता फरक म्हणजे काय येणार रे, इकडे बघा चक्रवाढ व्याज मायनस सरळ व्याज, यामधील फरक विचारलाय. तर फरक बघा किती येणार, किती आला चक्रवाढ व्याज 5.25%, मायनस हे किती आहे 5%, किती होणार हे 5% गेलं तर 0.25%. ठीक आहे. आता हा दोघं म्हणजे 0.25%, हे बघा यामधील फरक दिलेला आहे, तर फरक याच्यासाठी किती रुपये दिलेले आहे 225 हे रुपये, म्हणजे 0.25% बरोबर काय येणार 25 रुपये येणार. तर तुम्हाला काय काढायचं आहे 100% काढायचं आहे. काय काढायचं आहे 100%, समजलं का. मग 100% बरोबर काय होणार रे बघा, याचं हे होणार. तर याला काय करा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा डायरेक्टही होतंय, पण मी तुम्हाला आता डायरेक्ट न सांगता क्रॉस मल्टिप्लाय करून सांगतो. तर बघा याने काय होणार, डायरेक्ट बघा x ची किंमत काढायची आहे, मला जागा अपुरी आहे, x ची किंमत काढायची आहे, म्हणजे हे काय होणार याला मल्टिप्लाय होणार, तर मी याला डायरेक्ट डिवायडेड मध्ये घेऊन जाणार, मध्ये 0.25 राहणार, आणि इथे बघा 100 गुणेला 25 राहणार, म्हणजे 250 राहणार. हे समजलं. इथून बघा काय करतो मी, ह्या शून्यला जर कट म्हणजे डिलीट केलं, मी इलिमिनेट केलं, तर किती राहणार इथे 2 शून्य राहणार, म्हणजे काय होणार हे बघा इथे 100 गुणेला 250 भागेला, इथे काय करतो 0.25 आहे फक्त 25 लिहितो, तर हे जे आहे 25, तर इथे काय होणार 2 शून्य वरती जाणार, म्हणजे 100 होणार. एवढं समजलं. तर बघा काय होणार, हा 25 ने हा 25 कटणार, म्हणजे इथं काय राहणार हा 1 आणि हा 1 शून्य, म्हणजे बघा 100 गुणेला 10,000 आणि हे म्हणजे काय होणार 1 लाख, म्हणजे बघा 1 लाख रुपये काय होणार तुमची रक्कम होणार, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. याला मी PYQ मध्ये डिस्कस केलेला आहे, बघाल तुम्ही जाऊन गो थ्रू करा. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 18 कडे. प्रश्न क्रमांक 18 बघा PYQ मध्ये मी डिस्कस केलेला प्रश्न आहे. तर 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती. ठीक आहे. तर आपल्याला काय 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 दिलेले आहे, जे जे दिलेले असेल ते लिहून घेऊ. बघा एकतर आपल्याला अंतर दिलेले आहे, मग काय दिलेलं आहे वेळ दिलेला आहे, आणि आपल्याला लांबी काढायची आहे. त्याच्यासाठी सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या PYQ सिरीजमध्ये. अंतर बरोबर काय दिलेलं आहे वेग गुणेला वेळ. तर बघा अंतर किती दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे का नाही, म्हणजे आपल्याला लांबी काढायची आहे, अंतर म्हणजेच लांबी. ठीक आहे. वेग किती दिलेला आहे 60 किमी दिलेला आहे, गुणेला वेळ किती दिलेला आहे 9 सेकंद. आता 9 सेकंदाला काय आपल्याला करायचं आहे मीटरमध्ये, मीटर प्रति सेकंद मध्ये, तर याला किती ना 5/18 ने काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल याचा. ठीक आहे. मग बघा काय होणार 9 दुने 18 आणि हे 2 किती वेळा 30 वेळा भाग जातात, म्हणजे 30 गुणेला इतर आले किती 5, म्हणजे काय होणार 150. तर आपल्याला काय लांबी काढायची आहे, तर 150 काय होणार मीटर. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. हा मी PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे, हा एक सूत्र लक्षात ठेवा. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 19 कडे. प्रश्न क्रमांक 19 बघा काय म्हणतो, एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11% सूट देतो, त्यामुळे गिराईक हा इथे काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे, गिरायकास संच 22,225 रुपयांना मिळतो, तर त्या दूरदर्शनाची
म्हणजे दूरदर्शन संचाची छापील किंमत किती, म्हणजे जेव्हा दूरदर्शन काय केला म्हणजे तयार केला ते किंमत काढायची आहे आपल्याला. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे, 11% सूट. 11% सूट. सूट म्हणजे काय रे, 100वर 11%ची सूट. 11%ची सूट तर किती होणार, 100वर 11%ची सूट म्हणजे 89 होणार. एवढं समजलं. 89 झालंय तर बघा 89 ची आपल्याला किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे, 22,250. तर 89 बरोबर 22,250 रुपये. ठीक आहे, तर आपल्याला काय करायची आहे, 100. तर 100%वर ठीक आहे किती किती येणार ते काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा काय होणार याचं बघा क्रॉस मल्टिप्लाय करायला x गुणेला 89 म्हणजे 89 बरोबर 22,250 गुणेला 100 आणि x बरोबर 22,250 गुणेला 100 भागेला 89. ठीक आहे, तर बघा या 89चा डायरेक्ट 25 ने भाग जातो इथे आणि हा एक शून्य जशाची तसा, म्हणजे इथं काय राहतो 250 गुणेला 100 म्हणजे किती राहणार रे, किती होणार 25,000 रुपये. ही काय राहणार आहे, त्या संचाची छापेल किंमत म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. हा मी ऑलरेडी पीवायक्यू सिरीजमध्ये डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर तुम्ही एकदा गो थ्रू करा त्या पीवायक्यू सिरीजला. मी तुम्हाला सांगत आहे की हे सिरीज तुम्ही बघा, कुठली पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, याच्यामध्ये मी हा प्रश्न डिस्कस केलेला आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 20 कडे. प्रश्न क्रमांक 20 बघा, 20 कपाटाची किंमत 48,720 रुपये आहे, तर एका कपाटाची किंमत किती. अरे डायरेक्ट प्रश्न आहे, एका कपाटाची किंमत काढायची आहे. एका कपाटाची किंमत किती होणार, हे 48,720 भागेला 24 कपाट दिलेले आहे, भागेला काय होणार 24. मग बघा 24 दुने 48 आणि 24 तरी 72 आणि शून्य जशाचं तसा म्हणजे 230 रुपये आपली काय होणार किंमत होणार. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 21 कडे. प्रश्न क्रमांक 21 बघा काय म्हणतो, पी या नळाने एक टाकी 12 तासात भरते, क्यू या नळाने 15 तासात ती रिकामी होते. म्हणजे बघा पी ने 12 तासात भरते आणि क्यू ने 15 तासात रिकामी होते, म्हणजे हे काय झालं रिकामी करणार आहे, तर याला आपण -15 लिहू. याचा लसावी काय होणार 60 होणार. तर किती होणार 12 पंचे 60 आणि 15 चौ 60. हे काय आहे रिकामी करणारी. हे प्रति तास काम म्हणजे एवढ्या तासात ते काम करणार, प्रति तास काम हे 5 आणि 4. तर याचा जो डिफरन्स येणार 5 - 4 तर किती होणार, दोघेही मिळून 1 घंटा प्रति तास करणार आहे. म्हणजे प्रति तास काम झालं, हे दोघे मिळून प्रति तास काम कोणा मिळून पी आणि क्यू मिळून. ठीक आहे, तर आपल्याला जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल. दोन्ही नळ मिळून किती, हे आपला लसावी आलाय, हे आपलं टोटल काम झालं. जर दोन्ही मिळून आपल्याला किती एवढं काम करावंचं आहे, किती 60 काम, आणि याचं प्रति तास किती आहे काम करण्याचं 1 आहे, तर 60 भागेला 1 म्हणजे 60 तास लागेल. काय लागेल 60 तास. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं, सोपा प्रश्न होता. चला वळूया प्रश्न क्रमांक 22 कडे. त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर आहे, तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती, आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाची उंची विचारली आहे. ठीक आहे, जे आधी दिलेलं आहे ते काढू. तर पहिल्या त्रिकोणान बघा, पहिला त्रिकोण, पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते रे माहित आहे का तुम्हाला, हाफ गुणेला उंची किंवा पाया घ्या. ठीक आहे, पाया गुणेला उंची हे काय असते त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काय दिलेलं आहे बघा, हाफ पाया किती दिलेला आहे बघा 15 सेंटीमीटर 15 लिहा, उंची किती दिलेली आहे 12 लिहा. म्हणजे बघा 2 छक 12 आणि 15 छक 90. हे काय झालेलं आहे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, मग दुसरा त्रिकोण बघा, दुसरा त्रिकोण
त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. तर बघा याचं काय होणार, हाफ गुणेला पाया गुणेला उंची. तर बघा काय दिलेलं आहे, याचा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 20, तर इथे लिहा 20 गुणेला काय दिलेलं आहे, पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट. तर हा पहिला त्रिकोण किती आला, 90 आला क्षेत्रफळ, तर याचा दुप्पट म्हणजे 90 गुणेला 2 किती होणार रे, 180. एवढं समजलं. आणि हा हाफ जशाचा तसा गुणेला हे किती आहे, 20 सेंटीमीटर, आणि आपल्याला काय आहे काढायचं आहे, उंची काढायची आहे दुसऱ्या त्रिकोणाची. तर बघा काय होणार, याला काय करा, 20 ने काय होतं, 2 ला भाग दिला तर इतर राहतात 10. मग आपल्याला काय काढायचे, उंची काढायची आहे. तर उंची बरोबर आता इथे 10 काय गुणाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, भागाकार आहे, म्हणजे 180 भागेला 10 किती राहणार आहे, 18 सेंटीमीटर. काय राहणार आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची. आणि आपल्याला तेच काढायचं होतं, म्हणजे बी हा आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे 18 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे जे PYQ सिरीज होती कुठली, पालघर पोलीस भरती 2024चा जो पेपर होता, हा टोटली आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मित्रांनो डिस्कस केलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला फ्री लेक्चरसाठी माझा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं आहे. माझं टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ रिजनिंग अकॅडमी आणि माझा इन्स्टा पेज आहे जीवन.पातुरकर. मित्रांनो तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडत असेल तर एकदा या चॅनलला भेट द्या. मी या चॅनलमध्ये सगळंच घेऊन आलेलो आहे. सगळंच म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की यामध्ये ऑल इन वन सगळं या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. हे बघा टॉपिक वाईज म्हणजे हे PYQ सिरीज हे पण तुम्हाला मिळणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय टॉपिक वाईज PYQ सिरीज ही पण माझ्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि मी हे दोन्ही कंटिन्यू चालवत आहे, कंटिन्यू सुरू आहे. त्याच्यानंतर बघा पोलीस भरतीसाठी मी ऑलरेडी PYQ सिरीजमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि ही आता जेव्हापर्यंत भरती येणार आहे आगामी तोपर्यंत ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यानंतर तलाठी भरतीसुद्धा मी कंटिन्यू PYQ सिरीज चालू ठेवणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच्या सगळं MPSC सरळ सेवा पोलीस भरती सगळं एका प्लॅटफॉर्मवर मिळत आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळं म्हणजे सगळी जे सरळ सेवा आहे एका प्लॅटफॉर्मवर मिळत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे की या प्लॅटफॉर्मला आपल्याला जुडायचं आहे किंवा नाही. जर तुम्ही जुडाल तर नक्की तुम्हाला या प्लॅटफॉर्ममधून आउटपुट मिळणार म्हणजे मिळणार, हे 100% गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. आताच तुम्ही बघितलं आहे की जो मी PYQ पेपर डिस्कस केलेला आहे पोलीस भरती पालघरचा 2024चा, त्याच्या आधी मी PYQ सिरीज चालवलेली आहे टॉपिक वाईज आणि PYQ सिरीज जे काही घेतलेली आहे डेलीमध्ये त्यामधीलच प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय बघायचं आहे की हे किती जेन्युइन आपण जे घेत आहोत, जेन्युइन डाटा घेत आहोत आणि याला आपण अत्यंत गांभीर्याने आणि पूर्णपणे डिस्कस करत आहोत. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण डिस्कस करत आहोत. एवढंच आपण या सिरीजमध्ये बघूया. आणि जर तुम्हाला खरंच मित्रांनो आवडत असेल हा चॅनल तर याला सबस्क्राईब करा आणि माझा हा जो व्हिडिओ आहे याला लाईक शेअर करा. आता आपण इथेच थांबूया, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.